मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। शिवसेना प्रभाग क्रमांक 11च्या इच्छुक उमेदवारांचा साईबाबा मंदिर येथून प्रचारास शुभारंभ। नाशिक महापालिकेच्या होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजला असून नाशिक शहरासह सातपूर शहरात देखील इच्छुक उमेदवारांची प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेनेच्या वतीने इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगड, श्रीमती उषाताई अशोकराव शेळके, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगड, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, योगेश गांगुर्डे यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सातपूर कॉलनी येथील आनंद छाया परिसरातील श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी साईबाबांची आरती करत या ठिकाणी आपल्या परिचय पत्र त्याचप्रमाणे मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांचे प्रकाशन केले। इच्छापूर्ती गणेश मंदिर या ठिकाणी देखील इच्छुक उमेदवारांनी आपल्या परिचय पत्रकाचे प्रकाशन करत प्रभागात घरोघरी जात नागरिकांच्या भेटी घेऊन प्रचार कार्यास शुभारंभ केला। या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली। कार्यक्रम प्रसंगी विक्रम अण्णा नागरे, रोहिणी देवरे, भुवानंद काळे, रवींद्र देवरे, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आतिश काळे, संगीता मांडवे, अमित मांडवे, रोहित गुले, अनिल आहिर, दिनेश काळे, प्रवीण काळे, चेतन खैरनार आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या साईबाबा मंदिर आणि गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई निगड, उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आमचे नेते निगड, धीरज भाऊ शेळके, दिवानंद आप्पा काळे, योगेश भाऊ गांगुर्डे, आतिश भाऊ काळे, संगीताताई मांडवे, अमित मांडवे, रोहित गुले आणि आयरे, दिनेश काळे आणि प्रवीण काळे हे सगळे इच्छुक उमेदवार या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाकडनं आज या ठिकाणी इच्छुक आहेत। आपण जर या प्रभागाची परिस्थिती आजची जर बघितली तर एवढा उत्साह या मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये आहे। कारण या ठिकाणी आमच्या एकच नगरसेविका ज्या होत्या सीमाताई यांनी गेली मागील 5 वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून एकट्या असताना सुद्धा ज्या पद्धतीने काम उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज सगळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्यांना आलेले आहेत। आणि मला खात्री आहे शिवसेना पश्चिम विधानसभा हा शिवसेनेचा मालकीचा आहे, त्यात सातपूर जो काही हा आमचा परिसर आहे ही औद्योगिक वसाहत आहे, त्यामुळे या ठिकाणी कष्टकरी कामगारी सगळे शेतकरी सगळे हे सगळ्या स्तरावरचे इंडस्ट्रियलिस्ट असे वोटर्स या ठिकाणी मतदार राहतात। आणि या सगळ्यांनी मागील आजपर्यंतचा 92 सालापासून जर आपण बघितलं तर शिवसेनेवरती प्रचंड प्रेम या मतदारांचं आहे। कारण तेवढा विश्वास शिवसेनेच्या आजपर्यंत ज्या भागातून नागरिक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले त्यांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। आणि मी अभिमानाने सांगतो नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आजपर्यंत जेवढे नगरसेवक निवडून येतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या नगरसेवकांची ही सातपूरमधून असते। कारण शिवसेना हा सातपूर ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी बघून एक या ठिकाणी खात्री झालेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत हे 4ही उमेदवार शिवसेनेचे हे भरघोस मताने निवडून येतील। त्यांचा आजचा हा जो काही आपण जल्लोष बघितला मतदारांचा त्याच्यावर आज सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला या ठिकाणी जे काही मतदान होणार आहे ते मतदान शिवसेनेला माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचीच कामाची पावती म्हणून एवढं प्रेम या सगळे नागरिक या ठिकाणी उमेदवारांना देत आहेत। आपल्या माध्यमातून मी या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नागरिकांना विनंती करतो की आपण जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय धोरण जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेले आहे त्या ध्येय धोरणावरती चालणारे हे सगळे आमचे उमेदवार आहेत। यांच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद, आपल्या प्रेम आणि आपलं बहुमूल्य मत देऊन
आपल्या ह्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या शिवसेना पक्षाच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद द्यावा एवढी आपल्या माध्यमातून नागरिकांना मतदारांना विनंती करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. व्यवस्थित बोला. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.